तर हे पहिलं सत्र त्याच्या वाट्याला आलंय आणि समोर आपण पाहता गणेशपुरी संघ प्रथमेश कोळी, विनेश टोलकर, राहुल कोहली, प्रवेश कोहली सारखे खेळाडू तुम्हाला टीममध्ये पाहायला मिळतील, त्यामुळे चांगली लढत अपेक्षित राहील. चेतन ऋषी सर्व हे खेळाडू, त्यांचा देखील खेळ तितकाच महत्त्वाचा. अजय कडू त्यांना आपण पाहणार आहोत या मॅचच्या दरम्यान. अंतिम रात्र उद्या खतर आपण पाहता रॉयल एंट्रीज तुम्हाला या स्पर्धेमध्ये उद्याच्या रात्रीमध्ये पाहायला मिळतील, ज्यामध्ये हिंगोलीचे सन्माननीय विधान सभेचे आमदार बांगर साहेबांची उपस्थिती तुम्हाला प्रामुख्याने या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. कालो के काल महाकाल आणि महादेवाचे भक्त त्यांचं संगीत तुम्ही पाहिलं कदर व्हिडिओ जे पाहिले ज्या भरपूर चांगलं संगीत त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं. तर पहिली जोडी विनेश आणि त्याच्या बरोबरीने प्रथमेश. विनेश डोलकर मागच्या काही स्पर्धांमध्ये थोडासा आपण जर पाहिला बॅकफुटला जरूर गेला, परंतु या स्पर्धेमध्ये त्यालाही दमखम दाखवावं लागेल, कारण त्याच्याकडे असणारी स्फोटक फलंदाजी ही नेहमी आपण पाहिली, चर्चेमध्ये राहिली. आणि तो खेळाडू त्याच्याबरोबरीने कित्येक खरंतर स्पर्धांमध्ये दमदार योगदान देणारा मिस्टर कन्सिस्टंट प्रथमेश कोळी त्याला आपण पाहत आहे. यंदाच्या अंगामध्ये RPL आपण जर पाहिला वीर मराठा जोहे पेण या संघाकडून खेळला आणि त्यानंतर आता येणाऱ्या कालावधीमध्ये पनवेल प्रीमियर लीग लेदर क्रिकेट. तर रोशन शंभो ग्रुप यांच्या वतीने चेतनसाठी देखील शुभेच्छा आल्यात. खातापिता ग्रुप यांचं दमदार योगदान आणि आज या आजच्या रात्रीतील शेवटचा सामना इथून थेट जो जिंकेल तो जाईल टॉप 3 मध्ये सरपंच चषकाचा मानकरी. एक संघ आपल्याला करताना पाहायला मिळेल. गणेशपुरी निर्जय 11 VRCG गणेशपुरी आणि नील 11 खाडी दोन्ही संघांना रोशन खूप खूप शुभेच्छा. शंभो ग्रुप खरं तर आज त्यांच्याकडून मात्र बक्षिसांचा वर्षाव पाहिला आणि भरपूर एंटरटेनमेंट करताना त्या ग्रुपला आपण पाहिलं. आणि त्यांच्याबरोबरने खाता पिता ग्रुप या दोन्ही ग्रुपच्या वतीने आपण पाहिला खरं लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांचा विशेष सन्मान आपण देखील पाहिला. संपूर्ण तरुण वर्ग आणि आज सर्वजण व्हाईट ड्रेस कोडमध्ये जेंटलमॅन लुक त्यांचा पाहिला आणि आज खरं सुरुवात भरपूर चांगली दमदार पाहायला मिळाली या स्पर्धेची. आणि आजच्या रात्रीमधला आता हा शेवटचा सामना जो जिंकेल तो टॉप 3 मध्ये पोहोचेल, सुपर 3 मध्ये पोहोचेल, म्हणजे बक्षीस पात्र होईल असा हा सामना. डू ऑर डाय, करो या मरो अशी परिस्थिती. बघा थोडं स्पीडअप करा. डावाला सुरुवात करा. पहिल्या षटकासाठी बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज आलाय प्रीत म्हात्रे हा खेळाडू. प्रीतला आपण पाहताय तो मात्र बॉलिंग मार्कवरती आला आणि समोर असेल प्रथमेश कोळी, रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट मधला आणखीन एक आपण जर पाहिला एक चांगला अष्टपैलू खेळाडू. स्ट्रायकिंग एंडला आपण त्याला पाहताय आणि त्याच्याबरोबर विनेश. प्रीत म्हात्रे पहिल्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकमध्ये राईट आर्म राऊंड द विकेट त्यांना आपण पाहताय. पहिली मेडन षटक खतर राहिली ती म्हणजे प्रीतच्या नावावरती या स्पर्धेतील आणि तो गोलंदाज मात्र आता बॉलिंग ट्रॅकवरती आहे. परंतु इथे परिस्थिती वेगळी आहे, संघ वेगळा आहे, त्यामुळे चांगलं बॅटल तुम्हाला या मॅचच्या दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळेल. या 3 मात्र शंका नाहीये. तर डावाला सुरुवात होताना आपण पाहताय हाय व्होल्टेज ड्रामा बिग फाईट तुम्ही या स्पर्धेमध्ये पाहणार. आजच्या रात्रीमधला हा शेवटचा सामना 3 ओव्हरचा सामना असेल आणि 3 ओव्हरसाठी मात्र पहिल्या षटकासाठी आलाय प्रीत म्हात्रे हा खेळाडू पंचांच्या उजव्या बाजूने. पहिला बॉल बॅकफुटला गेले, पॉइंट मध्ये झेल सुटलाय. बघा सुरुवात इतकी दमदार झाली असती जर झेल पकडला असता प्रथमेशचा तर दबाव वाढला असता गणेशपुरी संघावरती, परंतु नशिबाची साथ मिळाली त्या ठिकाणी प्रथमेशला आणि सोपा झेल सुटला गेला त्या ठिकाणी कव्हर पॉइंट मध्ये. आणि नील 11 नावेकाडी संघ जर का या मॅच मध्ये सुपर 3 मध्ये गेला या स्पर्धेमध्ये तर संजयजी ठाकूर आणि त्याचबरोबरने सागरशेठ ठाकूर यांच्याकडून मात्र तुम्हाला कार्ला ट्रिप आणि गोवा ट्रिप 2 ऑफर्स आहेत. त्यामुळे हा सामना तुम्हाला जिंकावा लागेल. देवीचं दर्शन देखील होईल आणि गोव्याची देखील तुम्हाला ट्रिप होईल. कदर गोवाचं मून नाईट कदर डिनर कॅन्डल लाईट डिनर ते तुम्हाला अनुभवायला मिळेल. आणि इथे पुन्हा एकदा संधी आली, क्या बात आहे, 2 वेळा जीवनदान असंच म्हणावं लागेल. कारण इथे जर का डिरेक्ट हिट झाला असं तर खेळाडू बाद झाला असं, परंतु इथे आपण पाहू शकाल त्या ठिकाणी पुन्हा एकदा जीवनदान प्रथमेशला मिळालं. संपूर्ण स्पर्धेमध्ये या मैदानाचा इतिहास जर पाहिला तर गणेशपुरी संघ प्रत्येक वेळा दुसऱ्या सामन्यामध्ये पराभूत झालाय. पण अनेक वेळा पहिल्या सामन्यामध्ये जिंकलाय पण दुसऱ्या सामन्यामध्ये पराभूत झालाय. परंतु आज इथे मात्र इतिहासाला जी इतिहास ज्यांच्या वाट्याला राहिला आहे त्या इतिहासामध्ये बदल करण्याची मात्र क्षमता तुम्हाला मिळेल या स्पर्धेमध्ये.
परंतु नावेखाडी सहजासहजी हार मानणार नाहीये. शॉटम पूल विनेश टोलकरला मात्र सूर गवसलाय. फटका चांगला स्क्वेअर लेगच्या बाहेर बॉलला फेकला सीमारेषा पार. षटकार. पण वाया नाही गेला कशाला कुणाला डरायचं. आता टेन्शन घ्यायचं नाही कोणचं आपला दादा झालाय सरपंच. क्या बात आहे, क्या बात आहे. होऊ द्या खर्च आहे आपला दमदार दिलदार सरपंच. चांगलं पाहिलं कदा शफल क्रॉस झाले आणि बरोबर अँगल बनवत बॉलला बाउन्स दिला होता आणि त्यानंतर मात्र पिकअप शॉट पाहिला. बॅटच्या परफेक्ट रडारामध्ये आला आणि इथे मात्र षटकार पाहिला. त्या ठिकाणी प्रीत मात्रेच्या अगेन्स्ट 9 वरती पोहोचलाय. त्या ठिकाणी निर्जा 11 गणेशपुरी हा संघ 9 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट बॉल यॉर्क टाकला बॅक टू द बॉलर. प्रत्युत्तर नव्हतं त्या ठिकाणी विनेशकडे आणि इथे मात्र परफेक्ट यॉर्कर त्या ठिकाणी पाहिला प्रीतच्या माध्यमातून. चांगली बॉलिंग ऍक्शन. राऊंड विकेट आले की कधी कधी उजव्या हाताच्या फलंदाजाला थोडासा अडचणी निर्माण होतात. परंतु शॉर्ट ऑफ लेन बॉल टाकला तर त्याच्यावरती आक्रमण होईल. परंतु इथे यॉर्क पाहिला आपण खरं तर प्रीतच्या माध्यमातून. याही वेळा यॉर्करवरती भर टाकलाय. हलक्या हाताने बॉलला खोदून काढलाय आणि चेतन बॉलच्या मागे धावतो. त्या ठिकाणी मिड ऑफच्या दिशेने रन मात्र सिंगल मेल एंड बदलला आणि एका रनने मात्र संघ जाऊन पोहोचला त्या ठिकाणी बिनबाद 10 या धावसंख्येवरती. 10 धावा धावफलकावरती पहिलं दशक पूर्ण झालंय. परंतु प्रथमेशला मिळालेलं जीवनदान. क्रिकेटची इतिहासाची पानं आपण चालले तर अनेक जेव्हा जेव्हा खेळाडूंना जीवनदान मिळालं तेव्हा तेव्हा ते खेळाडू घातक झालेत. आता या मॅच मध्ये प्रथमेशकडे मात्र एक सुवर्ण संधी, गोल्डन अपॉर्च्युनिटी. त्यांना मात्र 2 वेळा जीवनदान मिळालं. त्यामुळे काहीतरी त्याला सिद्ध करावं लागेल. तर एका बाजूने विकेट टेकिंग गोलंदाजी पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह. चेतन आहे त्या ठिकाणी. बॉल मात्र मागे चाललाय. वाईडिश लॉंग ऑनला फिल्डिंग मध्ये थोडीशी आपण घाई होताना पाहिली आणि त्यानंतर मात्र 2 धावा इथे मिळतील. या चेंडूवरती बॅटिंग करत असताना टीम गणेशपुरीला पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकामध्ये बऱ्याच घडामोडी घडल्या. ज्या ठिकाणी जीवनदानही मिळाले. एक षटकार देखील विनेशच्या माध्यमातून पाहिला आणि टोटल 12 धावा धावफलकामध्ये पण लागताना पाहत आहे. 12 रन पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डमध्ये आपण लागताना पाहता आणि आता अंतिम 2 षटकं बाकी आहेत. शेवटचे 2 निर्णायक षटकं असतील आणि अजूनही मैदानामध्ये पहिली जोडी जे आघाडीला गेलेल्या 2 खेळाडू ते तळ ठोकून उभे आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून आता अपेक्षा वाढल्यात. खतर गणेशपुरी टीमला तर एका बाजूने विकेट टेकिंग गोलंदाजी आता नील 11 नावेखाडी संघाला करावी लागेल. एखादा मोठा उलटफेर त्यांना या मॅचमध्ये करावा लागेल आणि थोडासा संघर्ष करावास गणेशपुरी संघाला त्यांना भाग पाडावं लागेल. जर इथे षटक चांगलं आलं, इकॉनॉमिकल फिगरचं षटक आलं तर प्रेशर थोडं वाढेल गणेशपुरी संघामध्ये. कारण धावा जर कमी आल्या तर धावांचा बचाव करण्यासाठी त्यांना देखील प्रचंड संघर्ष करावा लागेल या शंका नाहीये. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कपती गोलंदाज आलाय शैलेश ठाकूर. शैलेश ठाकूर हा खरं तर गोलंदाज आलाय बॉलिंग मार्कपती. पहिला बॉल डाव्याच्या बाहेर, पंचांचा इशारा वाईड बॉल. शैलेश ठाकूरने लगातार 3 विकेट घेतले तर रिहानी एंटरप्राइजेस यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल या खेळाडूला. संजय शेठ ठाकूर संघाचे पुरस्कर्ते रिहानी एंटरप्राइजेसचे सर्वा. यावेळेला एज अँड टेकन. क्या बात आहे. विकेट किपरची भूमिका चांगली राहिली आहे. विकेटच्या मागे त्या ठिकाणी झेल टिपला आणि पहिला धक्का दिला बॅटिंग करताना गणेशपुरी टीमला. खेळाडू बाद झालाय विनेश टोलकर. बॅक टू द पॅव्हिलियन. धीम्या गतीचा लेग ब्रेक आपण पाहिला आणि त्याच्यावरती फसला तर विनेश. कारण विनेशच्या बॅटचा फ्लो वेगवान आला पण तो बॉल स्लोवर पद्धतीने आला. एज लागून बॉल मागे विकेट किपरने चांगला झेर कॅरी केला आणि तिथे मात्र खेळाडू बाजूला विनेश. नवीन फलंदाज राहुल कोहली. दोघांची जर्सी आपण जर पाहिली तर प्लेअर ऑफ द मॅच साठी मिळालेला टी शर्ट परिधान केलेले दोन्ही खेळाडू आहेत मैदानामध्ये दोन्ही सामन्याचे. तर मग अपेक्षा वाढतील गणेशपुरी संघासाठी. तर एका बाजूने कमबॅक केलंय त्या ठिकाणी शैलेश ठाकूर या गोलंदाजाने. कमबॅक गरजेचा आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला धावा कमी खर्च करायच्या. जर धावा कमी आल्या
तर त्या धावांचा पाठलाग करताना थोडंसं आव्हान सोपं होऊन जाईल पुढच्या सत्रामध्ये नावेकाडी संघासाठी. शफल क्रॉस खेळायचा आहे, बॉल मागे चाललाय, मिस फिल्डिंग झाली आहे, आउटफील्ड फास्ट, बॉल चालला नॉन स्टॉप, सीमा पार, रन्स मधील 4, चौकार. हा मान खरं तर त्यांना आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यांच्यासाठी शुभेच्छा येत आहेत की शंभो ग्रुप यांच्या वतीनं सरपंच विजेंद्र पाटील यांना इथे खरं शुभेच्छा आहेत, त्यांचे मनापासून आभार. आमचा खाता पिता ग्रुपचा खरं सर्व कार्यकारिणी मंडळी, खजिनदार असतील, अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष असतील, सल्लागार असतील, त्याच्यानंतर संघटक असतील, संपर्क प्रमुख असतील, दमदार या ठिकाणी योगदान देत असताना सर्वांचं स्वागत. खरं शंभो ग्रुप आणि खातापिता ग्रुप यांनी खरं विजेंद्रजी पाटील म्हणजे गोट्याबाई सरपंच यांच्या खांद्याला खांदा लावून या स्पर्धेसाठी भरीव योगदान दिलं आणि नेहमी शेवटपर्यंत त्यांच्या नक्की नेहमीच पाठीशी राहतील कारण त्यांचंही दमदार योगदान. आणि इथे बघा स्टेप आउट झाले, ऑन ड्राईव्ह केला बॉलला, वाईडिश लॉंगरला बॉल चालला, सिंगल पूर्ण केले, दुसरा रनचा कॉल, फेकी खराब आणि 2 धाबा आल्या. गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पहिले 2 धाबा या चेंडूमध्ये मिळाल्या आणि थोडासा प्रेशर आता नावेकाडी संघावरती येईल. एक चौकार मिळाला मागे बॅकवर्ड क्षेत्राकडे नशिबाचा, त्यामुळे हा प्रेशर थोडासा वाढला तर नावेकाडी संघावरती. कधी कधी मोमेंटम फार महत्वाचा असतो, जे घडतं ते चांगल्यासाठी घडतं असं म्हणतात, परंतु मोमेंटम मिळाला त्या ठिकाणी गणेशपुरी संघाला 2 धावा या चेंडूवरती आल्या, संघ जाऊन पोहोचलाय 20 वरती 20. यावेळेला आपण पहिला लाईन मिस केली, गोलंदाज आहे त्या ठिकाणी शैलेश ठाकूर, त्यांची बॉलिंग ऍक्शन अतिशय आगळीवेगळी आहे. पॉपिंग क्रीज वरती आले की आपण पहिला शोल्डरला अगदी थोडेसे प्रेस करतात, हाय एम ॲक्शन गोलंदाजी, उंच हात आपण त्यांचा पाहिला आणि बॉल डिलिव्हर करताना मात्र थोडासा टर्न करण्याचा प्रयत्न त्यांचा राहिलाय. यावेळेला ऑन साईडला प्रॉपर टायमिंग, स्लॉग हिट, बॉल मात्र चालला मिड विकेटला, 1 बाउन्स इनटू द फॅन, सीमा पार, 4, चौकार. बॉईज ग्रुप यांच्या वतीनं नावाकाडी संघासाठी शुभेच्छा आहेत. स्वप्नील असतील आमचे, त्यांच्या वतीने या ठिकाणी नावाकाडी संघाला बॉईज ग्रुप यांच्या वतीने शुभेच्छा आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत. आजच्या रात्रीमध्ये प्रवीण कदर नावाकाडी संघाचा प्रवास दमदार राहिलाय आणि आताही या सामन्यामध्ये त्यांना दमदार कामगिरी करावी लागेल कारण समोर बलाढ्य संघ आहे गणेशपुरी, दोन्ही त्याच ताकदीचे आहेत. बलाढ्य म्हणण्यापेक्षा दोन्ही संघांमध्ये तेवढीच क्षमता आहे, त्यामुळे हा सामना तितकाच तुम्हाला रफ अँड टफ होताना पाहायला मिळेल. समाधान कोळी यांच्याकडून राहुल कोळीला सलग 3 षटकारासाठी 1000 रुपये पारितोषिक आलंय. समाधानजी कोळी त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आणि मैदानाकडे आपण पहिला स्लॉग हिटचा चांगला फटका पाहायला मिळाला. पुन्हा एकदा इनसाइड आउट, मागे फिल्डर आहेत सर्व डीप मध्ये, त्यामुळे सेफ लँडिंग झाला बॉल, एक्स्ट्रा कव्हरला फटका सजवला होता. 1 रन या चेंडूवरती मिळेल, एका रनने मात्र आपण पाहता आणखीन या षटकाचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल धावा आपण पहिल्या धाव फलकात लागताना पाहायला मिळतील, त्या म्हणजे 1 गडी बाद 27, म्हणजे या ओव्हरमध्ये शैलेशने धावा खर्च केल्या तब्बल 15, 1 विकेट त्याने बाद केला विनेशला. आता अंतिम षटक बाकी आहे, स्लॉग ओव्हर. चला स्पीडअप करा प्लीज थोडस. नावा खाडी बोलते शेवा खाडी मिळून चल जाऊ गो, धारा पुरी मिळून चल जाऊ गो. परंतु हा जो खेळाडू कक्ष आपण पाहतो ना, जो एका लाईनीमध्ये एक आगलं वेगळं काहीतरी लुक या ठिकाणी पाहायला मिळतो आणि जेणेकरून एका लाईनीमध्ये हा कक्ष आपण पाहतो. 26 धावा धाव फॉल का माफी असावं, 1 रन कमी आहे. कॅल्क्युलेशन इथे आमच्याकडे मिस्टेक पाहायला मिळाली, अगदी बरोबर कॅल्क्युलेशन आलं आमच्यापर्यंत. या षटकामध्ये 14 खर्च केल्या शैलेश ठाकूरने. चेतनचं लक्ष आहे स्कोर कार्डवरती,
खेळाडू कक्ष आपण पाहताय. खरं तर अनेक वेळा वाकण संघ जेव्हा मैदानामध्ये उतरायचा तेव्हा एका लाईनमध्ये जायचा आणि बघा हे लाईनमध्ये बसलेले सर्व आमचे खेळाडू कक्षातील खेळाडू आहेत आणि भरपूर चांगला ते देखील आनंद घेतात क्रिकेटचा. बऱ्याच अंशी आपण फार कमी पाहतो प्रवीण या गोष्टी. आणि इथे बघा लाईनमध्ये बसलेले हे खेळाडू तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. सेकंड ओव्हर कंप्लीट 26 धावा फलकावत आल्या. सूरज आणि संजय ठाकूर यांच्याकडून सलग 3 विकेट राजने घेतलं तर 5,000चं पारितोषिक त्यांना दिलं जाईल. आता अंतिम षटक बाकी आहे. या षटकामध्ये इकॉनॉमिकल फिगरचं षटक हवं आहे. कमी धावांचं षटक जर का टाकलं या ठिकाणी राजने तर प्रेशर वाढेल. खरं तर आपण पाहिलं गणेशपुरी संघावरती आणि जर का इथे या दोन्ही खेळाडूंनी आक्रमक फलंदाजी केली तर धावांची गती देखील तुम्हाला वाढताना पाहायला मिळेल. त्यामुळे हा षटक अतिशय महत्वाचा आहे. चला थोडी घाई करा, वेळ आपण जास्त घेता प्लीज. नावेकाडी संघ नील 11 नावेकाडी सागरशेठ ठाकूर यांचे चिरंजीव नील ठाकूर यांच्या नावाने हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपण पाहता. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल स्लॉग हिट. पुन्हा एकदा प्रॉपर टायमिंग खेचून मारला बॉलला. लॉंग ऑनला क्लिअर करत बॉल चाललाय सीमारेषा पार. उतुंग असा आलाय हा षटकार. गंभीर रामशेठ ठाकूर एक नंबर. ठाकूर एक नंबर. रामशेठ ठाकूर एक नंबर. पहिल्या बॉलवरती स्वॅग से करेंगे सबका स्वागत म्हणून षटकारानं स्वागत केलंय प्रथमेशने. प्रथमेशचा ट्रेडमार्क शॉट आहे. जागा बनवून समोरला फटका खेळला. इथे मिस टायमिंग झालाय. फटका अप्पर कट करायचा आहे. गती कमी होती चेंडू मध्ये आणि इथे मात्र आपण पाहिला सॉफ्ट डिसमिसल. खेळाडू बाद प्रथमेश कोळी. बॅक टू द पॅव्हिलियन. प्रवीण उद्या बांगरचं पाहिलं की त्यांना आवर्जून आठवण करून द्या. अगदी बाजूला शंकर देवाचं महादेवाचं पवित्र स्थान आहे. यस करताना शंभो ग्रुप यांच्या वतीने देखील मानिकात आपण शंकराचं महादेवाचं मंदिर आपण पाहू शकाल. आणि उद्या तर सोमवार आणि महादेवाचा वार करताना उद्या दुग्ध शर्करा योग मानावा लागेल. रोशन क्या बात आहे. खरं तर हा दुग्ध शर्करा योगच राहील आणि शंभो ग्रुप चर्चेमध्ये राहिली या स्पर्धेमध्ये. त्यांच्यापुढे खातापिता ग्रुप त्याही ग्रुपचा आपण चर्चा केली. दमदार योगदान राहिलं दोन्ही ग्रुपच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धा झाली. जेव्हा इथे स्पर्धा झाल्या तेव्हा मात्र खातापिता ग्रुप शंभो ग्रुप यांची चर्चा राहिली आणि आज देखील आपण पाहता चांगलं योगदान. नवीन खेळाडू मैदानाकडे चाललाय. त्या ठिकाणी आपण पाहू शकाल 4थ्या क्रमांकावरती अविनाश टोलकर हा खेळाडू. त्यांच्या बरोबरने असतील राहुल कोळी. टोटल धावा आपण जर पाहिल्या धाव फलकावरती 32 खेळाडू बाद झाले. 2 स्वतःवरती निराश झाला असेल कदा प्रथमेश, कारण बाहेर जाणारा चेंडू त्याच्यावरती विकेट त्यांना करायचा होता. टपली मारायची होती. इथे ऑन साइडला फटका फसलाय आणि त्यानंतर मात्र आल्या पाहुली माघारी परतावं लागेल. अविनाश डोलकर या फलंदाजाला मी मगाशी म्हटलं इथे इकॉनॉमिकल फिगरचा षटक हवा आहे. पहिला षटकार त्यानंतर लगेच 2 विकेट घेतल्या. आता आणखीन 1 विकेट घेतला तर तब्बल 5,000 पारितोषिक दिलं जाईल या खेळाडूला. जटाटवी गलज्जल त्यांनी अप्रतिम रचना आणि जे गायलं ते शंकर महादेवन त्यांचंही तर विशेष आपण आभार मानूया, कारण एका श्वासामध्ये त्यांनी हे गीत गायलं आणि प्रचंड प्रसिद्धी मिळाली. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यामध्ये 5,000 मिळतील. जर विकेट मिळाला तर शॉर्ट ऑन पूल करायचा. बॉल टप्पा पडला, उचली घेऊन मागे चाललाय आणि पंच सांगतात स्ट्राईक रोटेशन नसतं. त्यामुळे आता अजूनही राहुलला नॉन स्ट्रायकिंग एंडलाच थांबावं लागेल. 1 षटकार, लगातार 2 विकेट, त्यानंतर डॉट. हे कमबॅक आहे. त्या ठिकाणी गोलंदाज आपण पाहत आहे राज मात्रे यांच्या माध्यमातून कमालीचं कमबॅक. साई आपण या दृष्टी संपर्काचा साई कमबॅक गरजेचं होतं आणि इथे मात्र आपण पाहिलं कमबॅक.
प्रवीण संपूर्ण खाता ग्रुप आपण पाहताय मंचकावरती बसला, पण तो जवान पर्याने आपलं काही सीट सोडलेलं नाही अजून, ते अजून मूडमध्ये आहेत त्या ठिकाणी. खरं तर त्यांना आपण पाहता एक हार्ट हिटर खेळाडू आणि खरं तर चारवी जवान पाटील त्यांची सुकन्या तिच्या नावानं मात्र आयवा कॅचसाठी प्रवीण पारितोषिक 500. आणि इथे मात्र आपण पाहता प्रेशर भरपूर प्रेशर झाला क्रिएट त्या ठिकाणी. बॅटिंग करत असताना फलंदाज आपण पाहताय रितेश कोळी कमबॅक जबरदस्त पहिला षटकार आणि त्यानंतर लगातार 4 डॉट ज्यामध्ये 2 विकेट मिळाले. आता अंतिम बॉल आहे, टार्गेट सेट करणारा चेंडू, थोडासा दबाव वाढला, आता तुम्हाला टेन्शन पाहायला मिळेल खरं तर आता त्या ठिकाणी डगआउट्समध्ये, कारण धावा कमी आल्या. षटकारानंतर असं वाटलं तर धावा जास्त येतील, परंतु हा प्रेशर आता क्रिएट केला त्या ठिकाणी. राज म्हात्रे या गोलंदाजाने राज केलंय या षटकामध्ये गणेशपुरी संघावरती. शेवटचा अंतिम बॉल, अजूनही वेळ गेलेला, एखादा मोठा फटका आला तर फायटिंग टोटल पाहायला मिळेल. यावेळेला आपण पहिला फ्लिक ऑफ द रिस्ट स्क्वेअर लेग मध्ये फटका चाललाय एका टप्प्याने. हा बॉल हा फटका फार महत्वाचा, 4 मिळाल्या या चेंडूवरती आणि या षटकामध्ये धावा आल्या 10. 2 खेळाडू बाद केले राजने आणि टार्गेट सेट झालं तब्बल 36, म्हणजे येणारे 18 चेंडू 37 धावांची गरज सुपर 3 मध्ये पोहोचण्यासाठी असेल नील 11 नावेकाडी संघाला. आणि याच 37 धावा रोखायच्यात निर्जा 11 गणेशपुरी टीमला. धन्यवाद. जाऊया आपण मॅचकडे. 18 चेंडूमध्ये 37 टार्गेट आपण जर पाहिलं तर एवढं मोठं नाहीये. तर मग आता या धावांचा पाठलाग करेल का गणेशपुरी संघाच्या अगेन्स्ट नावेकाडी संघ, हे पाहावं लागेल. मोठी संधी आहे, सुवर्ण संधी, गोल्डन अपॉर्च्युनिटी मोठ्या स्पर्धेमध्ये, सरपंच चषक या स्पर्धेमध्ये टॉप 3 मध्ये पोहोचण्याची. पण तो एका बाजूने गणेशपुरी संघ आहे, ऑस्ट्रेलियन संघाची मानसिकता त्यांच्या टीममध्ये आहे आणि हा संघ आपण पाहता शेवटपर्यंत संघर्ष करणारा संघ, त्यामुळे हे बॅटल तितकंच महत्वाचं राहील. आपण दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. सरपंच चषक या स्पर्धेमध्ये यंदाच्या या हंगामामध्ये पहिल्या रात्रीमध्ये सुपर 3 मध्ये कोण पोहोचेल. पार्थ एंटरप्राइजेस नावा आयोजित माननीय श्री विजेंद्र पाटील सरपंच नावा यांच्या माध्यमातून सरपंच चषकचं हे पर्व आपण पाहत आहे. आणि चला लगेचच पहिली जोडी मैदानाकडे पाठवा प्लीज. बॉल चॉईस करायला आपण 6 बॉल या ठिकाणी वापरले जातात, त्यामुळे बाउन्स जास्त आहे, मोठे फटके देखील आपण पाहिले सातत्याने या बॉलवरती. आणि आता इथे खरं तर एक मोठी पार्टनरशिप करावी लागेल, किमान 15 ते 20 रनची पार्टनरशिप झाली तर या धावांचा पाठलाग केला जाऊ शकतोय. आणि तशी स्ट्रॅटर्जी आखावी लागेल नावेकाडी टीमला धावांचा पाठलाग करताना. फार कमी स्पर्धामध्ये हा संघ नाईट प्रकाशोत्सवामध्ये सहभागी होतो, पण तो आज आपल्याच ग्रामपंचायत हद्दीमधल्या या स्पर्धेमध्ये हा संघ सहभागी झाला आणि सहभागी होताना दमदार कामगिरी या टीमच्या माध्यमातून पाहिली पहिल्या दोन्ही सामन्यामध्ये. आता इथे देखील चेतन आणि त्यांच्या बरोबरने असतील खेळाडू आपण पाहता ऋषी, या दोघांना आक्रमक व्हावं लागेल. जशी इनिंग त्याने साकारली होती शिवाजीनगर टीमच्या आगेस, ओपनिंग पार्टनरशिप या अगदी 50+ झाली आणि टार्गेट मोठं झालं. धावांचा पाठलाग करताना शिवाजीनगर संघ अपयशी राहिला आणि इथे देखील आता धावांचा पाठलाग करायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. टीम नावेकाडीला दोन्ही टीमला आपण देऊया स्पर्धेचे मुख्य आयोजक विजेंद्रजी पाटील सरपंच नावा ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. उल्वा नोडमधील हे दोन्ही संघ आहेत. जेव्हा उल्वा नोड प्रीमियर लीग होते किंवा उल्वा नोडमध्ये जेव्हा स्पर्धा होतात तेव्हा मात्र अनेक वेळा आपण या दोन्ही संघातील खेळाडू पाहिले, परंतु आज आपल्या गावाची आपल्या संघाची प्रतिष्ठा पणाला लागली. त्यामुळे इथे हा सामना जिंकणं तितकाच महत्त्वाचा आहे.
जिंकला तर या स्पर्धेमधलं आव्हान कायम राहील, त्याहीपेक्षा एक ट्रॉफीचे तुम्ही हकदार बना. त्यामुळे हा सामना जिंकणं दोन्ही संघासाठी महत्त्वाचं राहील. निर्जा 11 VRCC गणेशपुरी विपक्ष नील 11 नावेखाडी अशी लढत आपण पाहता. 3 षटकांचा खेळ बाकी आहे. बरोबर रात्रीचे 3 वाजून त्या ठिकाणी 45 मिनिटं झालेले आहेत. परंतु उद्या बरोबर वेळेवरती स्पर्धा सुरू होईल. उद्याच्या रात्रीमध्ये पहिला चेंडू 7 वाजता तुम्हाला पडताना पाहायला मिळेल. त्यामुळे उद्या जे संघ असतील त्यांना आपण लवकरात लवकर इथे इन्व्हाइट करा, रिपोर्टिंग करण्यासाठी त्यांना विनंती करा. अगदी वेळेवरती आपण स्पर्धा संपन्न करणार आहोत. उद्याची रात्र, परवाची रात्र आणि त्यानंतर 40+ क्रिकेट तुम्हाला याच मैदानात सरपंच साहेबांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. दमदार आयोजन. 18 बॉल 37 म्हणजे 12.33 हा रिक्वायर्ड रन रेट असेल पर ओव्हर मागे. बॅटिंग करताना नावेखाडी संघासमोर प्रत्येक षटकामध्ये एखादा मोठा फटका हवा आहे. बॅटिंग करत असताना नावेखाडी टीमला पहिल्या षटकामध्ये बॉलिंग मार्कमध्ये आला गोलंदाज प्रथमेश कोळी. हा खेळाडू अष्टपैलू व्यावसायिक दर्जाचा क्रिकेटर, तो मात्र बॉलिंग ट्रॅकमध्ये आला. लेदर क्रिकेट आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये प्रावीण्य मिळवणारा हा खेळाडू पहिल्या षटकामध्ये आला. पॉवर प्ले ऑन आहे. लेट्स प्ले. पहिला बॉल यॉर्कर खोदून काढला मिडॉनच्या दिशेमध्ये, फटका. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. रन मात्र मिळाली सिंगल. बॉटम हँडचा योग्य वापर केला होता, परंतु टायमिंग प्रॉपर नव्हतं आणि तिथे आपण जर पाहिलं एक सिंगल घेत एंड बदलला आणि अकाउंट ओपन झालंय. नावेखाडी संघाचं अकाउंट ओपन झालं. त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये ऋषी ठाकूर या खेळाडूचं निर्णायक मॅच. 3:45 चं टायमिंग म्हणजे 4 वाजता आजची रात्र संपूर्ण तुम्हाला होताना पाहायला मिळेल. समोर आले चेतन ठाकूर. याही वेळा यॉर्कर लेनचा प्रयत्न होता. बॉल मिड ऑफच्या दिशेने मागे चला लॉंग ऑफला. 1 रन कंप्लीट. दुसऱ्यांदा प्रयत्न केला जाईल का? फेकी थोडीशी लेझी झाली आणि त्यानंतर 2 धावा आल्या. कधी कधी बॉलची वाट पाहण्यापेक्षा तुम्हाला बॉलवरती चार्जअप व्हावं लागतं. पुढे जाऊन बॉलला थांबावं लागतं, कारण जितकी वाट पाहाल तितकी संधी मिळते दुसऱ्या रनची. बॉल तुमच्यापर्यंत पोहोचेल, तुम्ही उचलणार. थ्रो थोडासा लॉंग होतोय आणि अशा परिस्थितीला फायदा होतो फलंदाजांचा. आणि बरोबर 2 धावा चेतन आणि ऋषीने मात्र या चेंडूवरती घेतल्या आणि 2 रनने मात्र अकाउंट आपण जर पाहिलं संघाचं 3 वरती पोहोचलं. 3 रन 1 रन शॉटसाठी चेक केलं जाईल. या शॉर्ट रन चेक केले जाईल. जर कॅमेऱ्यामध्ये या गोष्टी काही नसतील तर ऑनफील्ड अंपायर तुम्हाला तुमच्या निर्णयावरती आम्ही कायम राहू. चेक केलं जाईल, कारण रात्री आहे, रात्रीचा खेळ आहे, त्यामुळे कॅमेरामॅनच्या माध्यमातून चेक केलं जाईल. टेक्निकल टीम आमचे TV अंपायर संदीप पाटील सर असतील जासई या ठिकाणी आमच्यासोबत जॉईंट होतील. ब्रॉडकास्टिंग पॉवर्ड बाय PTC पनवेल टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून हे लाईव्ह टेलिकास्ट. उत्तम क्लॅरिटी विथ क्वालिटी. या वाहिनीबद्दल एकच सांगेन का तर रायगडामध्ये पहिली लाईव्ह टेनिस क्रिकेट वाहिनी PTC तर चेक करतील. चला मागे बघू नका, इकडे आहे. त्या ठिकाणी आमचे TV अंपायर आहेत. योग्य निर्णय आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. दूध का दूध और पाणी का पाणी. सर ऑनफील्ड अंपायर निर्णय. डेफिनेटली हा निर्णय 1 रन शॉट का सर? 2 रन 1 रन शॉट. यस, त्या ठिकाणी 1 रन शॉटचा इशारा, त्यामुळे 1च रन असेल या बॉलवरती. मी मगाशी उल्लेख केला, या गोष्टी कधी कधी कैद होत नाही कॅमेऱ्यामध्ये, कारण बॅटर येतो किंवा किपर येतो, फिल्डर येतो मध्ये, त्यामुळे कॅमेरामध्ये काही गोष्टी अँगलमध्ये कैद होत नाही. त्यामुळे ऑनफील्ड निर्णय त्यावरती जावं लागतं. बॅक टू द बॉलर, कम बॅक. थोडासा खेळ थांबला, 1 रन आली आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा चेतन स्ट्रायकिंग एंडलाच आहे. आणि इथे आपण पाहिला निर्धाव चेंडू. टार्गेट 37 आहे. 37 रन चेस करायचे आहेत. रॅपिड बॉल त्याला पाहिला, त्याच्या माध्यमातून पाहिलं. बरोबर यॉर्कर तेच सरळ बॉल चेंडू पाहिला. पुन्हा एकदा क्या बात आहे, एवढी गती होती. आणि इथे मात्र लेग बिफोर द विकेट LBW च्या स्वरूपात खेळाडू बाद. हा निर्णय पंचांच्या माध्यमातून आलाय, त्यामुळे चेतन ठाकूरला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. 5 विकेट डाऊन, खेळाडू बाद. गणराया माझ्या. दोन्ही पंच त्या ठिकाणी एकमेकांशी संवाद साधतील आणि त्यांना निर्णय देतील. परंतु ऑनफील्ड अंपायरचा निर्णय होता लेग बिफोर द विकेट, त्यामुळे आता स्क्वेअर लेग पंच चर्चा करतील आणि मग निर्णय देतील. आणि बघा, निर्णय जो असेल त्या निर्णयाचा सन्मान दोन्ही टीमला करावा लागेल, जो निर्णय असेल तो. यस, नॉट आउट हा निर्णय आलाय. स्क्वेअर लेग पंचांना या गोष्टी लवकर कळतात. कधी कधी एज लागली बॅटला
की सर्वात अगोदर स्क्वेअरलेग पंचांना त्याची जाणीव होते आणि अगदी योग्य निर्णय त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. नॉट आउटचा इशाराला 1 रन मात्र मिळेल. बॅटिंग करत असताना नावेकाडी टीमला धावसंख्येत झाली वाढ. टोटल धावा आपण जर पाहिल्या धावफलकामध्ये आहेत त्या ठिकाणी तब्बल 3 पॉवर प्ले ऑन आहे. अजून मोठा फटका नाही आलाय. यॉर्कर टो क्रशर यॉर्कर पुन्हा एकदा आपण पाहिला. पायाची बोटे ठेसणारा हा यॉर्कर होता आणि इथे मात्र आपण पाहिला प्रथमेशचा क्लास. कारण यॉर्कर फेकणं सोपं नाहीये. कधी कधी यॉर्कर टाकताना तुम्ही फुलर लेनचा बॉल टाकताय, ओव्हर पिच बॉल होतोय, कधी कधी फुलटॉस होतोय, पण त्यामुळे नियंत्रित तुम्हाला गोलंदाजी करावी लागते. आणि इथे मात्र ॲक्युरेट यॉर्कर सातत्याने आपण पाहिले प्रथमेशच्या माध्यमातून. सिंगल रन इथेही मिळाली. 1-1 रनने मात्र संघ पुढे चालला. थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे आता हा खेळ पुढे चाललाय. यावेळेला लॉफ केला बॉलला. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहेत त्यांच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक देता हुआ चौका. मच निडेड 4 चौकार. गोष्टीचा मी उल्लेख केला कारण यॉर्कर टाकताना तुम्हाला भरपूर स्वतःवरती कंट्रोल ठेवावा लागतो. आणि बघा फुलटॉस पडला आणि त्याच्यावरती चौकार मिळाला. यॉर्कर करायचा होता मधून लेंथ थोडीशी बिघडली. फुलटॉस कर्मठचा त्याच्यावरती मात्र चौकार मिळाला. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 8 आले आणि जमेची आपण बाजू पाहिली तर नावेकाडी संघाचा 1-1 खेळाडू बाद झाला नाही. त्यामुळे आता 12 मध्ये करायचा तब्बल त्या ठिकाणी 29 धावा. 12 चेंडू 29, 14.50चा रिकवर रन रेट. ॲक्युरेट यॉर्करमध्ये आता स्पेशालिस्ट झाला भारतीय संघाचा जसप्रीत बुमराह. खरं त्याची नेट प्रॅक्टिस आपण पाहिली. प्रॅक्टिस करत असताना आपण पाहिला बूट अगदी तो क्रीजमध्ये ठेवायचा आणि बरोबर त्याच अँगलने तो बॉल डिलिव्हर्ड करायचा. आणि ती प्रॅक्टिस भारतीय संघाला मात्र आता पुढे घेऊन चालली. कारण बॉलिंगमध्ये भारतीय संघ थोडा कमकुवत होता, पण बुमराहच्या आगमनानंतर आता या घडीला आपण जर पाहिलं तर डेथ ओव्हरमध्ये भारतासारखा संघ नाही आहे. चांगली गोलंदाजी नेहमी राहिली. आणि इथे देखील आपण पाहिला यॉर्करचा योग्य वापर. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कमध्ये आलाय प्रवेश कोळी. महाराष्ट्र लेवलचा क्रिकेट खेळणारा हा खेळाडू. यावेळेस आपण पाहिला यंगस्टर अंडर-19चा खेळाडू प्रवेश कोळी. त्याच्यासमोर असेल पुन्हा एकदा आपण पाहता ऋषी ठाकूर. अभी नहीं तो कभी नहीं, कल करे सो आज, आज करे सो अभी. संत कबीरांचं हे प्रेरणादायी वाक्य आहे. तुम्हाला जे करायचं तुम्ही विचार करू नका मी नंतर करेन किंवा उद्या करेन परवा करेन, पण तुम्हाला आजच करावं लागेल तेव्हाच होईल. कारण कधी कधी माणूस लेझी होतो. आणि इथे ऑन साईडला फटका जागा बनवले. शफल क्रॉस मिड विकेट मध्ये फिल्डर आहेत त्यांच्या दिशेने फटका. फिल्डिंग चांगली. थ्रोही थोडासा आपण पाहिला अवे झालाय, पण तो बॅकअप मिळेल प्रतीकच्या माध्यमातून. 1च रन इथे मिळेल या चेंडूवरती. एका रनने मात्र इथे तुम्हाला पुढे जाता येईल, पण तो धावांचा पाठलाग करताना मोठे फटके खेळावे लागतील. कारण टार्गेट आपण जर पाहिलं तर हळूहळू थोडंसं जड होत चाललंय. 11 बॉल 28, 11 चेंडू 28. मी मगाशी म्हटले एखादी पार्टनरशिप व्हायला हवी. पार्टनरशिप जरूर झाली, परंतु जो करंट रन रेट आहे, जो स्ट्राईक रन रेट आहे दोन्ही खेळाडू तो कमी आहे. त्यामुळे तुम्हाला आता इथे विध्वंसक व्हावं लागेल. 1-2 मोठे फटके जर आले तर चेंडू आणि धावांमधलं अंतर कमी होईल. त्यामुळे आता आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागेल चेतन ठाकूरला, त्यांच्या बरोबरीने ऋषी ठाकूर या दोन्ही फलंदाजांना. 11 बॉल 28. मॅच ऑन आहे. सामना संपला नाही. दोन्ही बाजूने झुकलेला हा सामना, दोलायमान परिस्थितीमध्ये झुकलेला सामना, परंतु थोडंसं पारड जड आहे त्या ठिकाणी गणेशपुरी संघाचं. कारण बॉलिंग अटॅक या टीमकडे चांगला आहे. 11-28. यावेळेला विकेट करताना हा फटका चाललाय स्क्वेअर लेगच्या बाहेर. पिक्चर अभी भी बाकी है मेरे दोस्त. चेतन ठाकूरचा बाहुबली स्ट्रोक षटकार. टायमिंग प्रॉपर. आणि आपण पाहिला शॉर्ट ऑफ लेन बॉल. चेतन ठाकूरने मात्र आता या सामन्यामध्ये रंग भरलेत. 1 षटकार. मगाशी म्हटलं एका दुसरा मोठा फटका आला तर चेंडू आणि धावामधलं अंतर कमी होईल, परंतु या क्षणात जर का विकेट मिळाला तर आणखी प्रेशर. कभी खुशी कभी गम. एकदा संधी मिळेल खरं तर आनंद साजरा करण्याची या ठिकाणी नावेकाडी संघाला. जर विकेट मिळाला तर मात्र गणेशपुरी संघाच्या खेळामधून जल्लोष पाहायला मिळेल. आणि इथून मात्र आता 1-1 क्षण महत्वाचा आहे.
जर का चुका झाल्या तर मात्र चुकांमुळे तुम्हाला त्या ठिकाणी विजयाला मुकावं लागेल. त्यामुळे हा सामना आता थोडासा हाय व्होल्टेज होत चाललाय. गुलाबी थंडी आहे, मध्यरात्र झाली, पहाट होत आली आणि पुन्हा एकदा ब्लास्ट. क्या बात है, चेतन ठाकूर इज ऑन फायर. लगातारचा हा दुसरा बाहुबली स्ट्रोक षटकार. वन साइड हीरो है यो, वन साइड हीरो वन साइड हीरो. क्या बात आहे, आमचे डान्सर देखील आलेत. 9 चेंडूमध्ये आता 16 धावा, लगातार 2 षटकार आपण पाहिले. आयुष्यात सर्व काही हरला तरी चालेल, पण तो हिम्मत कधी हरू नका असं म्हणतात. ज्यांच्यात हिम्मत त्याला किंमत. आणि इथे मात्र हिमतीचा खेळ मैदानामध्ये साकारतोय. त्या ठिकाणी चेतन ठाकूर हा खेळाडू विश्वास दाखवला त्याच्यामध्ये. खरं तर संपूर्ण टीमने आणि विश्वासाला सार्थ ठरणारी फलंदाजी त्याने आतापर्यंत केली आहे. मॅच ऑन आहे, 9 बॉल 16, सामना संपलेला नाहीये अजूनही. मॅच मध्ये दोन्ही संघ आपण जर पाहिलं तर समसमान आहेत. दोलायमान परिस्थितीमध्ये झुकलेला हा सामना. 9 बॉल 16 धावा, लगातारचे 2 षटकार आपण जर पाहिलं एनर्जेटिक राहिले चेतनचे या सामन्यामध्ये. आज केतन मात्र इतिहास घडवला ISPL मध्ये. खरं तर लगातार 6 षटकार मारले. आता तिसरा येईल का याची प्रतीक्षा लागली नावेकाडी संघाला. तर एका बाजूने कमबॅक करायचा प्रवेश कोहलीला. यंगस्टर हा खेळाडू, त्याच्याकडे गुणवत्ता आहे, पण टप्प्यामध्ये नियंत्रित त्याला गोलंदाजी करावी लागेल. शेवटचे 9 बॉल विजयासाठी तब्बल 16 धावांचं समीकरण मैदानाकडे पण येताना पाहता. ओव्हर द विकेट यॉर्कर टाकला इथे, परफेक्ट यॉर्कर. फॉलो थ्रू मध्ये रनआउटची संधी होती, बॉल मागे चाललाय. थर्ड अंपायर कडे निर्णय गेलाय, चेक केलं जाईल या ठिकाणी नक्की काय घडलंय. चेतनची बॉडी लँग्वेज जर आपण पाहिली तर त्याला वाटते मी बाद झोर, पण चेक केलं जाईल. तिसरे पंच आमचे आहे त्या ठिकाणी. खरं तर स्वतः संदीप पाटील आमचे जासईचे तिसरे पंच. आणि बघा आयोजकांची किती मेहनत आहे. गोट्याबाई आमचे सरपंच, क्रिकेटला धर्म मानणारी व्यक्ती आहे आणि नेहमी आपल्या युवकांशी पाठी राहणारी व्यक्ती. तर चेक केलं जाईल रनआउटसाठी. चेतन पुढे आला, फॉलो थ्रू मध्ये चेंडूला पकडला, बॅकअप देताना चेतन मागे फिरताना थोडा स्लो झालाय, पण तो बॉपिंग ग्रीप मध्ये पोहोचलाय की नाही हे पाहिलं जाईल. थ्रो झालाय, चेक केलं जाईल. पंचाने आमची कमिटी निर्णय देईल तो अंतिम राहील. सर्वात प्राधान्य पंचांना राहील. संदीप पाटीलचा निर्णय देतील क्रुशल मुमेंटला हा निर्णय. तर निर्णय आलाय खेळाडू बाद, रन आउट. निर्णायक क्षणाकर बॅट ग्राउंडिंग झालीच नव्हती, बॅट त्याच्या हवेमध्ये होती, परंतु जाता जाता ज्या पद्धतीने तो खेळला खरं तर त्याने धावा केल्या तब्बल 7 चेंडूमध्ये 18. एकदा जोरदार डाव चेतनसाठी. बघा ऑन स्क्रीन बघून घ्या काय घडलंय ते प्लीज. सर्वांना पाहायला मिळेल मोठ्या स्क्रीनमध्ये कशा पद्धतीने हा खेळाडू बाद झालाय. रन आउटच्या स्वरूपात बाद होणे कोणालाही अपेक्षित किंवा आवडत नसतं, मग तो बॅटच ग्राउंडिंग झाली होती. अगदी हवेमध्ये बॅडदीमध्ये जाता जाता 2 षटकार निर्णायक मारले चेतनने. क्या बात आहे, कौतुकाची थाप पडेल त्याच्या खांद्यावरती. आणि इथे मात्र हा खेळाडू बाद. अजूनही मॅच ऑन आहे, शेवटचे बॉल असेल 8. विजयासाठी तब्बल 16 धावांची गरज. 8 चेंडूमध्ये 16. पहिल्या सामन्याचा हिरो अजय तो मात्र मैदानाकडे चालला. अजय कडू तिसऱ्या क्रमांकावरती. क्षमता आहे या फलंदाजांमध्ये मोठे फटके खेळण्याची, स्फोटक फलंदाजी करण्याची क्षमतामध्ये. या मॅच मध्ये एक मोठा फटका हवाय नावेकाडी संघाला. तर एका बाजूने डॉट बॉल हवेत त्या ठिकाणी प्रवेश कोळीच्या माध्यमातून टीम गणेश पोरीला. बिग बॅटल दोन्ही संघांमध्ये हा संघर्षमय सामना. कोण जिंकणार यंदाच्या हंगामध्ये सरपंच चषक या स्पर्धेमध्ये टॉप 3 मध्ये कोण जाणार याची चर्चा राहील आजच्या रात्रीमध्ये. या खतर 8 बॉलवरती 8 चेंडू आणि 16 धावा हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये येताना आपण पाहत आहे. आयुष्यामध्ये संघर्ष या शब्दाला किंमत नाही, तर संघर्ष करणाऱ्याला किंमत आहे. त्यामुळे इथे तुम्हाला संघर्ष करावा लागेल. दृढ निश्चय, जिद्द, चिकाटे, जोरामध्ये तुम्हाला खेळावं लागेल. इथेही फुल टॉस फिरून मारलाय, बॉल मात्र चाललाय एका टप्प्याने स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर, सीमारेषा पार. निर्णायक चौकार. सात 12
7 चेंडूमध्ये 12 करायचे. आता बघा समीकरण देखील महत्वाचं आलंय. 7 बॉल 12 जे फुलटॉस टाकले प्रवेश नाही त्याच्यावरतीच आक्रमण झालं. पण तू जेव्हा बॉल यॉर्क टाकले तेव्हा बॅट बॉल अगदी पिचमध्ये लँड झाला तेव्हा मात्र धावा कमी आल्या. तेव्हा आता तुम्हालाच काहीतरी ठरवावं लागेल कशा पद्धतीने चेंडू हातलायचे. पण तू मागच्या इनिंगमध्ये शेवटचं षटक जे राहिलं होतं राजचं तेही महत्वाचं होतं. त्याने फक्त 10 धावा दिल्या होत्या. आता शेवटचे 7 बॉल 12 धावा. 7-12 फार महत्वाचं हे समीकरण आहे. कारण 7-12 ज्याच्या नावावरती त्याची नेहमी चर्चा राहिली. आणि इथे आता 7-12चं कॅल्क्युलेशन आलं. कोण करेल 7-12. मैदानाच्या मध्ये फलंदाज अजय की एका बाजूने ऋषी की या धावा रोखण्यामध्ये यश मिळेल का तर गणेशपुरी टीमला येणारी वेळ आणि काळ ठरवेल. मॅच ऑन आहे. सामना कोणीही जिंकू द्या पण हा सामना आपण जर पाहिला आता हाय व्होल्टेज होत चाललाय. शफल क्रॉस हुक केलाय बॉलला. आणखीन एक बेधडक फटका. बॉल मात्र चाललाय फाईन लेग बॉलांच्या बाहेर. एका टप्प्याने सीमा पार. एक मोठा उलटफेर करण्यासाठी आता नावेखाडी संघ सज्ज झालाय. शेवटचे 6 बॉल विजयासाठी 8. क्या बात आहे. 6 चेंडूमध्ये 8. वॉट अ मॅच. मोठा उलटफेर करण्यासाठी आता नावेखाडी संघ सज्ज झाला. परंतु मॅच संपलेली नाहीये. अजूनही 8 करायच्यात विजयासाठी. क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा बॉल विकेटमध्ये पडत नाही तोपर्यंत मात्र तुम्हाला कोणता संघ जिंकणार आणि कोणता संघ पराभव सांगू शकत नाही. त्यामुळे इथे 8 रन कंप्लीट करावं लागतील. गोलंदाजी मार्कमध्ये आला गोलंदाज अविनाश डोलकर. अविनाशकडे मात्र या संघाचं भविष्य दिलंय. 6 मध्ये 8 वाचवायच्या अनेक वेळा त्याने मोठमोठे पराक्रम केलेत. बऱ्याच स्पर्धांमध्ये याकरता धावा वाचवण्यासाठी त्यांनी नेहमी चांगला संघर्ष केलाय. परंतु या निर्णायक मॅच मध्ये धावा वाचवेल का हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. तर एका बाजूने सलामीबीर ऋषी आणि त्याच्या बरोबरने अजय कडू दोघांनी मात्र चांगली फलंदाजी केली. आता 6 बॉल 8 एक रन महत्वाचे आहे. सरपंच चषक 2024 हे भव्य दिव्य पर्व गोल्डन अपॉर्च्युनिटी मात्र आले दोन्ही संघांसाठी. परंतु या मॅच मध्ये आता पारडं जड झालंय ते म्हणजे बॅटिंग करणाऱ्या टीम नावेखाडीचा. संघर्षमय हा सामना. शेवटपर्यंत संघर्ष करावा लागेल. शेवटपर्यंत मात्र या ठिकाणी लढावं लागेल. फिल्डिंग करत असताना प्रथमेश कोळीच्या टीमला या मॅचच्या दरम्यान. 6-8 पहिले 3 बॉल महत्वाचे राहतील. इथे मात्र आलाय गोलंदाजी मार्कमध्ये अविनाश टोलकर. जबरदस्त बिग बॅटल. अंतिम सामना ऑन स्क्रीन आपण पाहताय. कदर आमचे लोकनेते रायगडचे भाग्यविधाते रामशेठ ठाकूर साहेब यांना आपण पाहिलं. आणि इथे पुन्हा एकदा आपण मॅचकडे जाऊया. 6 मध्ये 8 निर्णायक सामना. आता बघा इथून मात्र जर चुका केल्या तर मात्र पराभवाला सामोरं जावं लागेल. स्टेप आउट झाले. बिग हिट. क्या बात है. बॉल बॅक ड्राईव्ह. बॉल मात्र चाललाय सीमा पार. आणि इथे मात्र नावेखाडीचा संघर्षमय शंकरात फुकणारा हा षटकार. ट्रिप कारला ट्रिप फिक्स. आता जर मॅच संपलेला नाहीये. नावे संघाचा हातोडा मनीष करत यावा आपण व्यासपीठावरती. क्या बात आहे. मॅच मध्ये आता खतर रंग भरले त्या खेळाडूने आघाडीच्या. मनीष यावा आपल्याला सरपंच बाई आपल्याला इथे आमंत्रित करत यावा आपण व्यासपीठावरती. हडलक मनीष खतर तिसऱ्या फेरीमध्ये आपण पराभूत झालात नागाव संघाच्या बरोबरीने. तो क्रिकेट आहे हार जीत होत राहते. कट केला बॉलला आणि इथे कदाचित हा विजयी फटका. आजच्या रात्रीमध्ये एक मोठा उलटफेर करतो मैदानाच्या आतमध्ये नावेखाडी संघ. पण वाया नाही गेला कशाला कुणाला डरायचं. टेन्शन घ्यायचं नाही कोणतं. पंच आपण स्टंप घेऊन या. पॉवरफुल जनतेने त्याला विजयी केले. जनतेने त्याला विजयी केले.
त्यांनी त्याला विजयी केले. तो ठरलाय आता सक्सेसफुल गेलाय साऱ्याचा पत्ता गुल. साऱ्यांचा पत्ता गुल केला या साऱ्यांचा पत्ता गुल. आहे मनात विचार एकच जनतेचं भलं करायचं. मनात विचार एकच जनतेचं भलं करायचं. आता टेन्शन घ्यायचं नाही कोणचं आपला दादा झालाय सरपंच. टेन्शन घ्यायचं नाही कोणचं आपला दादा झालाय सरपंच. घ्यायचं नाही कोणतं आपला विजय पाटील सरपंच. टेन्शन घ्यायचं नाही कोणतं आपला गोट्या भाई सरपंच. अरे येतील जातील किती 100 सरपंच असा नाही होणार. नाही होणार सरपंच असा नाही होणार. हे आधारस्तंभ हाय गंभीर रामशेठ ठाकूर एक नंबर. रामशेठ ठाकूर एक नंबर. रामशेठ ठाकूर एक नंबर. आज जिथं तिथं वर घुमताय विजेंद्र पाटील. तर चेतन शेवटला जे चौकार मारले त्या खेळाडूचं नाव ऋषी आहे. ऋषीसाठी शंभो ग्रुप यांच्या वतीनं 500 रुपयाच्या ठिकाणी कॅश प्राइज आलंय. यावर ऋषी आणि सामन्याचा सामना